इतिहासातल्या न्यायव्यवस्थेचा किंवा एखाद्या बलाढ्य राजवटीचा विचार केला की आपल्या डोळ्यांसमोर नेमकं काय येतं? बहुधा एक अत्यंत कडक शिस्त किंवा तलवारीचा आणि सत्तेचा धाक. अगदी बरोबर. आणि माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. गुन्हेगारांचा अक्षरशः थरकाप उडवणारी एखादी क्रूर शिक्षा. हो, आपल्याला वाटतं की त्या काळात सगळं काही एखाद्या गणिताच्या सूत्रासारखं होतं. राजांनी आज्ञा दिली की त्याची थेट अंमलबजावणी झाली. म्हणजे तिथे भावनांना किंवा विचारविनिमयाला फारसा वाव नसायचा. सगळं कसं अगदी ब्लॅक अँड व्हाईट होतं. पण तसं बघायला गेलं तर हा खूपच कॉमन समज आहे. आपण इतिहासाकडे पाहताना अनेकदा ते चित्र आजच्या चष्म्यातून बघतो आणि ते खूप साधं, सरळ किंवा एकांगी करून टाकतो. नक्कीच. पण ऐतिहासिक दस्तऐवजांच्या मुळाशी गेलं तर लक्षात येतं की तत्कालीन राजकारण आणि न्यायव्यवस्था ही आपण विचार करू शकणार नाही इतकी गुंतागुंतीची आणि मानवी संवेदनांनी जोडलेली होती. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा ऐतिहासिक दस्तऐवजाचं विश्लेषण करणार आहोत जो हा आपला ब्लॅक अँड व्हाईट समज पूर्णपणे मोडून काढतो. हो, कारण आज आपण बाजिंदिया या ऐतिहासिक पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 124 वरून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शिवकालीन गुप्तहेर यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेची गुंतागुंत समजून घेणार आहोत. अगदी हेरगिरीचे थरारक नियम, राजकारणाचे डावपेच आणि न्यायव्यवस्थेतील एका अत्यंत अनपेक्षित नैतिक पेचाचा उलगडा करणं हे आपल्या आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आपण थेट शिवकाळातील रायगडाच्या मध्यरात्रीत प्रवेश करणार आहोत. त्या रात्रीचं वर्णन एखाद्या रहस्यमय कादंबरीसारखं आहे. मध्यरात्रीची वेळ आहे. रायगडावर एक गंभीर शांतता पसरलेली आहे. काका आणि पंत नावाचे 2 जबाबदार अधिकारी गडावर कागदपत्रांची आणि हेरांच्या माहितीची छाननी करत आहेत. राईट. हे केवळ एक प्रशासकीय काम नाहीये, तर त्या रात्री तिथे जे घडत आहे ते तत्कालीन प्रशासनाच्या आणि नैतिकतेच्या एका अत्यंत प्रगल्भ पातळीचं दर्शन घडवते. आणि या प्रसंगाची सुरुवातच मुळात एका आश्चर्याने होते. पंत येतात आणि काकांना माहिती देतात की काही हेर आले आहेत. त्यावर वस्ताद काका प्रचंड आश्चर्यचकित होतात की हेर थेट रायगडावर कसे आले. हो, कारण श्रोत्यांना हे वेगळं सांगायची गरज नाही की रायगडाची सुरक्षा किती अभेद्य होती. बरोबर. पण तरीही मला इथे एक प्रश्न पडतो. जर हेर स्वतःच्याच राज्याचे आहेत तर त्यांनी थेट राजधानीत येणं इतकं धक्कादायक का होतं? त्या काळात माहितीची देवाणघेवाण नेमकी कशी चालायची? या आश्चर्यामागे एक अत्यंत भक्कम प्रशासकीय आणि भौगोलिक कारण आहे. शिवकालीन गुप्तहेर यंत्रणा ही केवळ इकडून तिकडे माहिती पोचवणारी साखळी नव्हती. ती एक अत्यंत क्लिष्ट आणि अनेक स्तरावर काम करणारी फिल्टरिंग सिस्टम होती. अच्छा. रायगड ही राजधानी. तिथे पोचणे म्हणजे अनेक भौगोलिक आणि लष्करी अडथळे पार करणं. शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव तळागाळातील हेरांना थेट गडावर येण्याची परवानगी नसायची. म्हणजे माहिती वेगवेगळ्या टप्प्यांवरून गाळून पुढे यायची. अगदी तसंच. समजा एखाद्या हेराला शत्रूच्या गोटातून काही माहिती मिळाली तर तो ती माहिती त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला सांगणार. तो अधिकारी ती खातरजमा करून प्रादेशिक प्रमुखाला कळवणार. आणि मग तिथून ती मुख्य केंद्रात म्हणजेच पहिरजी नायकांसारख्या प्रमुखांकडे किंवा महाराजांकडे पोचणार. अशी ही साखळी होती. होय. त्यामुळे वस्ताद काकांचं आश्चर्य हे दर्शवतं की जर खालच्या फळीतील हेर सगळ्या साखळ्या तोडून थेट रायगडावर, तेही मध्यरात्री पोहोचलेत, तर बातमी अतिशय तातडीची, गंभीर आणि कदाचित राज्याच्या सुरक्षतेशी थेट जोडलेली असली पाहिजे. आणि याच सुरक्षेचा आणखी एक थरारक भाग म्हणजे त्यांची ओळख पटवण्याची पद्धत. गस्तीवरच्या सैनिकांनी या हेरांना अडवलं तेव्हा त्यांनी परवलीचा शब्द विचारला आणि उत्तर काय मिळालं? उंबरफुल. उंबरफुल. हो. आता हे ऐकल्यावर मला थेट आजच्या काळातील 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच दुहेरी पडताळणी सिस्टम आठवली. आपण आज पासवर्ड टाकतो आणि मग मोबाईलवर OTP येतो. हो ना. पण 350 वर्षांपूर्वी ही दुहेरी पडताळणी कशी काम करत होती हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. तो दुहेरी पडताळणीचा संदर्भ इथे अगदी चपखल बसतो, पण यातील बारकावे आजच्या तंत्रज्ञानापेक्षाही जास्त रंजक आहेत. उंबरफूल हा शब्दच बघा. उंबराचे फूल हे निसर्गात अतिशय दुर्मिळ मानले जाते. हो, किंबहुना ते सहसा कुणाला दिसत नाही अशी एक आख्यायिका आहे. बरोबर. गुप्तहेर यंत्रणेसाठी यापेक्षा उत्तम परवलीचा शब्द कोणता असू शकतो? जे अस्तित्वात आहे पण कोणाला सहजासहजी दिसत नाही. पण नुसता परवलीचा शब्द सांगून काम भागत नव्हतं.
ती फक्त पहिली पडताळणी होती. त्यानंतर पंत काकांना स्पष्ट करतात की या आलेल्या व्यक्ती खुद्द बहिर्जी नाईकांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासातील आहेत. आणि हे सिद्ध कशावरून होतं? तर त्यांच्याकडे एक भूर्जपत्र आहे ज्यावर मोडी लिपीत सविस्तर मजकूर लिहिला आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यावर बहिर्जी नाईकांचा खास शिक्का आहे. म्हणजे पासवर्ड झाला आणि हे भूर्जपत्र म्हणजे फिजिकल टोकन झालं. अगदी बरोबर. आणि ते भूर्जपत्रच का वापरत होते यामागेही एक विज्ञान आहे. गुप्तहेरांना जंगलातून, नद्यांमधून, पावसातून प्रवास करावा लागायचा. साधा कागद वापरला तर तो घामाने किंवा पाण्याने भिजून खराब होण्याची दाट शक्यता असते. राईट. म्हणून हिमालयातल्या भुर्ज वृक्षाची साल, ज्याला आपण भूर्जपत्र म्हणतो, ती वापरली जायची. त्यावर पाण्याचा सहजासहजी परिणाम होत नाही, ते दीर्घकाळ टिकतं. शिवाय त्यावरची लिपीही मोडी होती. हो, मोडी लिपी ही तत्कालीन प्रशासकीय लिपी असली तरी ती अतिशय जलद लिहिली जायची आणि तिचे वळण प्रत्येकालाच वाचता येत नसे. म्हणजे एकतर कागद खराब न होणारा, त्यावरची भाषा सहजासहजी न समजणारी आणि त्यावर बहिर्जींचा शिक्का. हा शिक्का म्हणजे ती माहिती टॉप सिक्रेट किंवा सर्वोच्च गोपनीय श्रेणीतील आहे याची खात्री. शत्रूच्या हाती चुकून तो पडला तरी त्यांना त्यातून काहीही निष्पन्न होऊ नये याचीही भक्कम व्यवस्था होती. दुहेरी पडताळणीतून हेर तर गडावर पोहोचले आणि त्यांची ओळखही पटली. पण एवढ्या मध्यरात्री जीव धोक्यात घालून त्यांनी अशी कोणती बातमी आणली होती? इथेच तो मजकूर आपल्याला एका नव्या कोड्यात टाकतो. कसं काय? वस्ताद काका तो मजकूर वाचतात आणि सांगतात की यात 2 बातम्या आहेत. एकीकडे धनगरवाडीच्या नरभक्षक वाघांचे दुखणे आणि त्यांचा केलेला बंदोबस्त, अशी अत्यंत स्थानिक बातमी आहे. आणि त्याच भूर्जपत्रावर थेट उत्तरेत पाठवलेल्या हेरांकडून आलेली राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. उद्या सकाळी महाराजांचा दरबार भरणार आहे, त्यासाठी ही सगळी जुळवाजुळव सुरू आहे. एकाच दस्तऐवजावर अशा 2 टोकाच्या बातम्या असणे हे तत्कालीन प्रशासनाचे एक मोठं वैशिष्ट्य आहे. पण एक मिनिट, मला इथे एक गोष्ट खटकतीये. एकीकडे उत्तरेकडील मोठ्या राजकीय हालचालींची बातमी आहे आणि दुसरीकडे धनगरवाडीतल्या कुठल्याशा वाघांच्या शिकारीची बातमी. हां, मला सांगा, रात्रीच्या अंधारात एवढे अडथळे पार करून एक गुप्तहेर थेट रायगडावर येतो, तो केवळ वाघांचा बंदोबस्त केला हे सांगायला. हा नरभक्षक वाघ खरोखरच जंगलातला वाघ होता की यामागे काही दुसराच अर्थ दडलेला आहे? हा अतिशय योग्य प्रश्न आहे. आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचं वाचन करताना हीच चिकित्सक वृत्ती हवी असते. गुप्तहेर यंत्रणेची भाषा कधीही सरळ नसते. या वाघांच्या उल्लेखामागे 2 शक्यता आहेत आणि दोन्हीही तितक्याच महत्वाच्या आहेत. पहिली शक्यता काय? खरोखरचे वाघ? होय, पहिली शक्यता अशी की ही खरोखरच एक प्रशासकीय नोंद असू शकते. शिवरायांच्या स्वराज्यात प्रजेचा रक्षण करणे हे सर्वोच्च कर्तव्य मानले जायचे. मग प्रजेच्या जीवाला धोका शत्रूच्या सैन्याकडून असो वा एखाद्या नरभक्षक वन्य प्राण्याकडून? अगदी. जर एखादा वाघ नरभक्षक झाला असेल आणि त्यामुळे रयतेत घबराट पसरली असेल तर त्याचा बंदोबस्त करणे हे राज्यासाठी महत्वाचे काम होते. पण तरीही त्यासाठी थेट बहिर्जींचा शिक्का आणि मध्यरात्रीची धावपळ. मला दुसरी शक्यता जास्त जवळची वाटते. हा नक्कीच काहीतरी मेटाफोरिकल कोड, म्हणजे सांकेतिक भाषेतील निरोप असावा. तुमचं म्हणणं रास्त आहे. आणि मराठा गुप्तहेर यंत्रणेचा इतिहास पाहता ही दुसरी आणि अधिक गूढ शक्यता प्रबळ वाटते. नरभक्षक वाघ म्हणजे जंगलातले वाघ नव्हेत, ते स्वराज्याला आतून पोखरू पाहणारे फितूर किंवा वेषांतर करून आलेले शत्रूचे छुपे हेर असू शकतात. अच्छा. असे फितूर जे प्रजेचा विश्वासघात करत होते. बहिर्जींच्या माणसांनी या फितुरांचा अत्यंत शांतपणे आणि गुप्तपणे बंदोबस्त केला असावा आणि ती कारवाई पूर्ण झाल्याचा हा सांकेतिक अहवाल असू शकतो. प्राणी आणि वनस्पतींची नावे वापरून शत्रूची माहिती लपवणं ही तत्कालीन गुप्तहेरांची एक अत्यंत प्रभावी पद्धत होती. हो ना, म्हणजे चुकून हा निरूप शत्रूच्या हाती लागलास तर त्यांना वाटेल की शिवाजी महाराजांचे सैनिक कुठेतरी जंगलात वाघाची शिकार करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांचेच छुपे हेर मारले गेले असतील. हे खरंच अफाट आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की राजाच्या दरबारात एकाच वेळी गाव पातळीवरचा स्थानिक प्रश्न आणि राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळला जात होता. राजाची बँडविड्थ किती मोठी असावी हे यातून दिसतं. अगदी. हे शिवकालीन प्रशासनाचे बहुआयामी स्वरूप आहे. एकीकडे मोठ्या मुघल सत्तेशी लढतानाही तळागाळातील छोट्या गोष्टींकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. पण या दस्तऐवजात एक असा भाग आहे ज्याने मला अक्षरशः विचार करायला भाग पाडले.
आत्तापर्यंत आपण हेरगिरी आणि सुरक्षेबद्दल बोलत होतो, पण इथून पुढे ही चर्चा थेट रायगडावरील सर्वात भयानक आणि कठोर मानल्या जाणाऱ्या शिक्षेकडे वळते. टकमक टोकावरून दिला जाणारा कडेलोट हा या दस्तऐवजातील आणि किंबहुना आपल्या आजच्या या सखोल चर्चेतील सर्वात संवेदनशील आणि अत्यंत ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा आहे. दस्तऐवजात असं नमूद केलंय की काका आणि पंत चर्चा करत आहेत की टकमक टोकावरून दिली जाणारी कडलोटाची शिक्षा आता बंद करावी. आणि यामागचं कारण ऐकून कुणीही अवाक होईल. कारण असं आहे की ज्यांना ही कडेलोटाची शिक्षा झाली आहे त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आणि विनंत्या दरबारात आल्या आहेत. त्यांची मागणी काय आहे तर शिक्षा झाली हे ठीक आहे, पण अंतिम विधीसाठी अंत्यसंस्कारासाठी किमान मृतदेह तरी मिळावा. बरोबर. आणि यातला सर्वात मोठा विरोधाभास मला काय वाटतो माहित आहे? काय? ही कडेलोटाची शिक्षा बंद करण्याची शिफारस कोण करतंय तर खुद्द बहिर्जी नाईक. ते स्वतः गेल्या महिन्यातील कडेलोटाच्या घटनांबद्दल अस्वस्थ आहेत. हे वाचून अनेकांना धक्का बसतो. थांबा, हे मला पचायला खूप जड जातंय. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर प्रमुख होते. ते काही मानवाधिकार कार्यकर्ते नव्हते. इतिहासात त्यांचा उल्लेख अत्यंत कठोर, भावनाशून्य आणि गुप्तपणे शत्रूचा काटा काढणारे अधिकारी असा येतो. हो, हे खरे. मग ज्यांच्या नावाचा नुसता दबदबा होता असे बहिर्जी नाईक एका गुन्हेगाराच्या नातेवाईकांच्या भावनांचा विचार करून अस्वस्थ कसे काय होऊ शकतात? हे म्हणजे एखाद्या अत्यंत कडक निर्दयी लष्करी अधिकाऱ्याने अचानक मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहण्यासारखे आहे. हे कसं शक्य आहे? यामागे काही राजकीय खेळी होती का? तुमचा हा धक्का बसणे अगदी साहजिक आहे, कारण आपण क्रूरतेला सत्तेचे प्रतीक मानतो. पण इथेच शिवकालीन न्यायव्यवस्थेची खरी प्रगल्भता आणि वेगळेपण दिसून येते. यामागे कोणतीही राजकीय खेळी नव्हती, तर यामागे त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक मूल्य होती. अच्छा. जर आपण याचा सखोल विचार केला तर इथे लक्षात येईल की गुन्हेगाराला पाठीशी घातले जात नाहीये. म्हणजे राजद्रोह किंवा गंभीर गुन्ह्यासाठी मृत्यूदंड निश्चित आहेच. होय, मृत्यूदंड माफ केलेला नाही, पण तो मृत्यूदंड कसा द्यावा यावरही चर्चा आहे. टकमक टोक म्हणजे रायगडाचा एक अत्यंत उभा आणि खोल कडा. तिथून खाली ढकलून दिल्यावर वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे आणि दरीच्या खोलीमुळे मृतदेह खाली कुठे पडलाय हे शोधणे जवळपास अशक्य होते. म्हणजेच देह नातेवाईकांना मिळत नसे. अगदी बरोबर. आणि 17व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक संदर्भात मृतदेहावर शास्त्रोक्त अंत्यसंस्कार न होणे ही केवळ त्या व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची सर्वात मोठी धार्मिक आणि सामाजिक नामुष्की मानली जायची. अंत्यसंस्कार न झाल्यास आत्म्याला मुक्ती मिळत नाही आणि कुटुंबाला समाजात वाळीत टाकल्या जाण्याची भीती असायची. होय. म्हणजे नातेवाईक हे नाही म्हणत की आमच्या माणसाने गुन्हा केला नाही किंवा त्याला शिक्षा करू नका. ते फक्त एवढंच मागत आहेत की गुन्ह्याची शिक्षा म्हणून मृत्यू दिला ते योग्यच आहे, पण आम्हाला आमचा धार्मिक अधिकार नाकारू नका. आम्हाला अंत्यसंस्कार करण्यासाठी किमान तो देह तरी द्या. नेमके हेच. शिक्षा गुन्हेगाराला आहे, त्याच्या निष्पाप कुटुंबाला नाही. गुन्हेगाराच्या कृत्याची शिक्षा त्याच्या कुटुंबाला त्यांच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित ठेवून का द्यावी? अंतिम विधीचा अधिकार हा त्या काळात मानवी संवेदनांचा एक अत्यंत मूलभूत भाग होता. खरे. आणि एका उत्तम राज्यकर्त्याचे किंवा प्रशासकाचे काम हे केवळ गुन्हेगारांना मारणे नसते, तर प्रजेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करणे हेही असते. बहिर्जी नाईकांसारखा अत्यंत कठोर माणूस जेव्हा यावर विचार करतो तेव्हा ते सत्तेच्या मग्रुरीतून नाही तर एका प्रगल्भ जबाबदारीच्या जाणीवेतून. हे खरोखरच थक्क करणारं आहे. गुन्हेगाराला मारल्यानंतरही त्याची माणूस म्हणून उरलेली प्रतिष्ठा कशी जपता येईल याचा हा विचार आहे. पण इथे मला प्रशासकीय पद्धतीचेही कौतुक वाटते. ते कसं? दस्तऐवजात पुढे असं म्हटलंय की मुख्य हेर प्रमुख म्हणून या बदलाच्या प्रस्तावावर पहिली शिफारस किंवा सही स्वतः बहिर्जी नाईक करणार आहेत, पण ते स्वतः निर्णय घेत नाहीयेत. ते तो प्रस्ताव संमत करून अंतिम निर्णयासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांसमोर ठेवणार आहेत. प्रशासनातील विकेंद्रीकरणाचा आणि शिस्तबद्धतेचा एक उत्तम नमुना आहे. गुप्तहेर प्रमुख स्वतःच्या अधिकारात परस्पर शिक्षेचे नियम बदलत नाहीयेत. अगदी. ते जमिनीवरील वास्तव, लोकांच्या भावना आणि गुन्हेगारांच्या नातेवाईकांच्या विनंत्या गोळा करून एक अहवाल बनवत आहेत आणि राजाकडे तो निर्णयासाठी मांडत आहेत. ही हुकुमशाही नाही, ही एक अत्यंत प्रगल्भ कायदेशीर प्रक्रिया आहे. यात राजा आणि अधिकारी यांच्यात विचारांची देवाणघेवाण आहे.
हेर प्रमुखाची पहिली शिफारस आणि राजाचा अंतिम निर्णय यातून एक शिस्तबद्ध मूल्यव्यवस्था कशी रुजलेली होती हे स्पष्ट होतं. आणि हे सगळं कधी घडत होतं? मध्यरात्रीच्या भयान शांततेत. पण या दस्तऐवजात केवळ राजकारण आणि न्यायव्यवस्थाच नाही, तर मानवी काळजीचाही एक छोटासा पण महत्वाचा उल्लेख आहे. हो, ती रात्रीची गंभीर चर्चा संपते. आणि मग वस्तात काका, सखाराम आणि त्याच्या साथीदारांची, जे हेर एवढा लांबून आले होते, त्यांची सोय करतात. त्यांना सरकारी दुकानातून नवीन कपडे आणि भोजन मिळून त्यांच्या विश्रांतीची सोय केली जाते. हे वाचायला खूप साभं वाटतं, पण हाही प्रशासनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. राज्यासाठी जीवाची बाजी लावून नद्या, नाले ओलांडून शत्रूची नजर चुकवून येणाऱ्या माणसांची काळजी राज्यकर्ते कशी घेत होते हे या छोट्याशा नोंदीतून समोर येतं. यंत्रणा फक्त माणसांचा वापर करत नव्हती, तर त्यांना जगवतही होते. बरोबर. आणि मग रात्र सरते. दस्तऐवजाच्या शेवटी एक अत्यंत सुंदर पण गूढ अशी वातावरणाची नोंद आहे. बाहेर सकाळ होतीये, सूर्य उगवतोय, पण रायगडावर मात्र पावसाळी ढग आणि दाट धुक्याचं वातावरण पसरलेलं आहे. हे वर्णन वाचताना मला असं वाटलं की हे केवळ हवामानाचं वर्णन नाहीये. नक्कीच नाही. ऐतिहासिक दस्तऐवजांमधील अशी वर्णने अनेकदा एका विशिष्ट मनस्थितीचे प्रतीक असतात. मलाही तेच जाणवलं. हे निसर्गाचे धुके आणि ढगाळ वातावरण जणू काही सकाळी महाराजांच्या दरबारात कडेलोटाच्या शिक्षेबाबत होणाऱ्या गंभीर, गुंतागुंतीच्या आणि मानवी भावनांनी भरलेल्या निर्णयाचेच प्रतीक वाटतं. क्या बात आहे, अगदी बरोबर. न्याय आणि कायदा सूर्यासारखा स्पष्ट आणि प्रखर असतो, पण जेव्हा तो माणसांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या भावनांवर अंमलात आणावा लागतो, तेव्हा नैतिकतेचे आणि मानवी संवेदनांचे ढग त्याभोवती नक्कीच दाटून येतात. तुम्ही अतिशय योग्य शब्द वापरलेत. राजकारण आणि न्यायव्यवस्था कधीच पूर्णपणे पारदर्शक नसते. त्यात मानवी भावनांचं, मूल्यांचं आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचं धुकं नेहमीच असतं. आणि एका खऱ्या राज्यकर्त्याला या धुक्यातूनच योग्य मार्ग काढावा लागतो, जो न्याय्यही असेल आणि मानवीयही. या संपूर्ण दस्तऐवजातून आणि आपल्या चर्चेतून एक विचार मात्र नक्की मनात घर करून राहतो. आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण अनेकदा भूतकाळातील न्यायव्यवस्थेला रक्तपिपासू किंवा कठोर ठरवून मोकळे होतो. हो, पण आज आपण पाहिलं की 350 वर्षांपूर्वी मध्यरात्रीच्या अंधारात एक गुप्तहेर प्रमुख आणि राजा एका गुन्हेगाराला मृत्यूदंड दिल्यानंतरही त्याच्या कुटुंबाचा आणि त्या गुन्हेगाराचा माणूस म्हणून असलेला हक्क कसा जपता येईल यावर गंभीरपणे विचार करत होते. अगदी. आज आपण 21व्या शतकात आहोत. आपण तंत्रज्ञानात आणि कायद्याने खूप प्रगत असल्याचा दावा करतो. पण आजच्या इन्स्टंट जस्टिसच्या आणि सोशल मीडिया ट्रायलच्या जमान्यात, जिथे आपण गुन्हेगारासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही उद्ध्वस्त करायला मागेपुढे पाहत नाही, खरंय. तिथे आपण ही 350 वर्षांपूर्वीची प्रगल्भता आणि संवेदनशीलता कुठे हरवून तर बसलो नाही ना? हा दस्तऐवज आपल्याला इतिहासाकडे पाहण्याचीच नव्हे, तर आजच्या स्वतःच्या न्यायबुद्धीकडे पाहण्याचीही एक नवी दृष्टी देतो. याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे, फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.